नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आता क्षणाच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. 10वी-12वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी अशी की 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्यात. कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्याबद्दल एकमत झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे. परीक्षांचं नवं वेळापत्रक आता जाहीर केलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते. शिक्षण मंत्री आणि अन्य अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे की त्यांच्या परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्यात. कोरोनाची सगळी परिस्थिती लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलल्याचं कळत आहे. सूत्रांनी अशी आपल्याला माहिती दिली आहे. आणि यानंतर आता नव्यानं या दोन्ही इयत्तांच्या परीक्षा ज्या आहेत त्या जाहीर करण्यात येतील. नवीन तारखा लवकरच पुढे येणार आहेत आणि या संदर्भातली बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांबरोबर पार पडते. या बैठकीत यावरती एकमत झाल्याचं कळत आहे. सूत्रांनीही आपल्याला माहिती दिली आहे आणि लवकरच याबद्दलची घोषणा जी ती केली जाईल. बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसं बघायला गेलं तर येणाऱ्या 2 महिन्यामध्ये या परीक्षा ज्या आहेत त्या पार पाडण्यात येतात. पण आता या परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात येतात. बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. सागर, 10वी आणि 12वीचे विद्यार्थी संभ्रमात होते की या परीक्षा होत आहेत की नाही. तरी त्यांनी तयारी निश्चितपणे केली असणार. पण आता त्यातच या परीक्षा संसर्ग पुन्हा वाढतोय म्हणून पुढे ढकलण्यात येत आहेत. काय याबद्दल माहिती आहे? विशाल, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आता अधिकृत घोषणा परीक्षा पुढे ढकलल्याची सांगण्यात आलेली आहे. जी नियोजित एप्रिल महिन्याच्या अखेरीस 10वी आणि 12वीचे पेपर सुरू होणार होते ते आता पुढील महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलेले आहेत. 10वीची परीक्षा साधारणतः जून महिन्यात घेतली जाणार आहे, तर 12वीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस साधारणतः होईल असं सांगण्यात आलेलं आहे. अर्थात राज्य बोर्डाचं एसएससी आणि एसएससीच्या संदर्भातलं नवीन परीक्षा वेळापत्रक राज्य सरकारच्या वतीने पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर करण्यात येईल. राज्यातली कोरोनाची रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने अशा स्वरूपाचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. विशाल, पण साधारण काय लक्षात येतंय किंवा ही जी बैठक पार पडली या बैठकीत जर हा संसर्ग कमी होतो येणाऱ्या 2 महिन्यात तर त्या दृष्टीने पुढल्या तारखा असू शकतात का? अर्थात विशाल, परीक्षा घेण्याच्या संदर्भात राज्य सरकार हे ठाम आहे. ऑफलाईन परीक्षा घ्यायचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्यावेळेस परीक्षेला बोलवायचं आहे त्यावेळेस राज्यामध्ये कोरोनाचं जे संकट आता वाढलेलं आहे ते कमी होणं गरजेचं आहे. या अनुषंगाने किमान 1 महिना परीक्षा तुर्तास तरी पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यानुसार परीक्षा जी आहे ती नियोजित केली जाईल आणि वेळापत्रक अधिकृतरित्या जाहीर केलं जाईल. 10वीची परीक्षा ही जून महिन्यात होईल, तर 12वीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलंय. धन्यवाद सागर. या सगळ्या माहितीबद्दल. विवेक देखील आपल्याबरोबर आहे याविषयी बोलण्याकरता. या क्षणाला विवेक कुलकर्णी आमचे सहकारी यांच्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर देखील आहेत. विवेक, विशाल, आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. प्रवीणजी, कोविडचं कारण सांगितलेलं आहे राज्य सरकारने आणि 10वी-12वीच्या परीक्षा पुन्हा पुढे जाताना दिसत आहेत. 10वी साधारणतः जूनमध्ये होईल आणि 12वी मे अखेरच्या सुमारास होईल असं दिसतंय. आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला खरं म्हणजे कळत नाही की सरकार तुकड्या तुकड्यानं का निर्णय घेते. ज्या वेळेला MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचं ठरलं त्यावेळेला मला अशा प्रकारच्या विचारणा आल्या, 10वी-12वीचं काय होणार, मेडिकलच्या परीक्षेत त्यांचं काय होणार. मला वाटतं एक इंटिग्रेटेड कार्यक्रम राज्य सरकारने या परीक्षांच्या संदर्भात बनवण्याची आवश्यकता आहे. कारण कोरोना सगळ्यांनाच लागू आहे, विद्यार्थी सगळे तेच आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं आता राहिलेल्या दुसऱ्या परीक्षा सुद्धा त्यांचाही अशा प्रकारचा कालावधी निश्चित करावा, जेणेकरून विद्यार्थी त्या ठिकाणी संभ्रमावस्थेमध्ये राहणार नाहीत. कारण विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अभ्यास करावा लागतो, शहरात जाऊन राहावं लागतं, काहीला हॉस्टेलमध्ये राहावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या मानसिकता, त्यांचा एकंदर अभ्यास करणं, जागा उपलब्ध करणं अशा अनेक गोष्टी असतात. तर मला वाटतं प्रायर जर त्यांना कळलं तर बऱ्याचशा गोष्टी नियोजनासाठी त्यांना सोप्या पडतील. मला वाटतं सरकारने या ठिकाणी चांगला निर्णय घेतलाय. परंतु मला वाटतं सगळ्याच राहिलेल्या परीक्षांचा सुद्धा
या ठिकाणी अशाच पद्धतीनं एकदा विचार होऊन नियोजन होण्याची आवश्यकता आहे. पण प्रवीण, असं दिसतंय की सातत्यानं कोविडचा आकडा वाढतो आहे आणि त्याच्यामुळे राज्य सरकार जे काही निर्णय घेतात सारखे फेरबदल त्यात करावे लागतात. तर तुम्हाला असं वाटतं की राज्य सरकारने आणखीन त्याचा इनडेप्थ विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा? नाही, मला वाटतं राज्य सरकार तुकड्या तुकड्यांनी एक एक गोष्टी करते. म्हणजे खरं म्हणजे प्रत्येक विषयासाठी एकदा बसून डेप्थनी विचार करून त्याची लाईन ऑफ ॲक्शन ठरवली पाहिजे. त्याचं मोडस ऑपरेंटिस काय असावी, SOP काय असावं, या संदर्भात मला वाटतं नीट विचार करून एकदा निर्णय घ्यायला पाहिजे, सिस्टीम ठरवायला पाहिजे, त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. पण पुरताच तरी हा आपल्याकडे निर्णय योग्य कसं आहे- वाटतो तुम्हाला आत्ता घेतलेला? नाही, ठीक आहे. जर MPSCच्या विद्यार्थ्यांना कोरोना बाधित होण्याचा धोका असेल तर 10वी-12वीची विद्यार्थी काय कोरोना प्रूफ नाहीत ना, किंवा इतरही परीक्षाचे विद्यार्थी. त्याच्यामुळे नियम हा सगळ्यांना सारखा असेल. कोरोना सगळ्यांसाठी आहे का, कोरोना काही विशिष्ट परीक्षांसाठी विशिष्ट वर्गासाठी नाही आहे. त्याच्यामुळे जो काही निर्णय होईल तो सर्वसमावेशक सर्वांसाठी त्या ठिकाणी असायला हवा. आणि त्याच्यामुळे जर MPSCच्या पुढे ढकलल्यात तर 10वी-12वीच्या ढकलण्यात काही गैर नाही. अगदी. तर हे होते प्रवीण दरेकर. त्यांनी म्हटलं की MPSCच्या परीक्षा कोरोनाच्या कारणामुळेच पुढे ढकलल्या गेल्या होत्या आणि त्यामुळे 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलणं हे संयुक्तिक आहे. पण राज्य सरकारनं अशा परिस्थिती आल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे याचा देखील पुढे विचार करावा अशी त्यांची सूचना देखील आहे. विशाल, धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल. तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आपल्याला सूत्रांकडून कळत आहे की काही महत्त्वाच्या शिक्षण अधिकाऱ्यांबरोबर शिवाय शिक्षण मंत्र्यांबरोबर आज मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय, त्या पार्श्वभूमीवरती ऑफलाईन परीक्षा ही 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची घेतली जाणार होती. पण आता या परीक्षा देखील एप्रिल एंडच्या ऐवजी त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. परिस्थिती थोडीशी निवळली की पुन्हा एकदा या परीक्षा ज्या आहेत त्याच्या तारखा नव्यानं जाहीर करण्यात येतील अशी देखील माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते. त्यामुळे याविषयी खुद्द मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड माध्यमांशी काही संवाद साधतात का, त्या माध्यमातनं विद्यार्थी आणि पालकांना पुढल्या परीक्षा नेमक्या केव्हा असतील याबद्दल काय आश्वस्त करतात काय बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. ठीक आहे, विद्यार्थी परीक्षा होतील या दृष्टीने तयारीला लागलेले आहेत, त्यांचा अभ्यास सुरू आहे. पण अशा वेळी ह्या परीक्षा ज्या आहेत त्या नेमक्या केव्हा होतात, केव्हा होतील की नाही, किंवा त्या पुढे ढकलल्या जातात का, ही देखील विद्यार्थ्यांच्या मनात एक धाकधूक आहे किंवा सध्या संभ्रमावस्था आहे. आणि मग या सगळ्या परिस्थितीत या परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार जो आहे तो राज्य सरकारने केलेला आहे. लवकरच अधिकृतरित्या याबद्दलचा निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात येईल. MPSCच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आला. अर्थात याचं कारण कोरोनाचा वाढता संसर्ग. त्यामुळे आपण आता ऐकलंच की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने खरं तर विचार करायला हवा. पण निश्चित या परीक्षा केव्हा होत आहेत आणि त्या अगोदर ही परिस्थिती निवळणार आहे का, आणि ती परिस्थिती निवळण्याच्या दृष्टिकोनातनं राज्य सरकारने ठाण मांडून बसणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे. ते झाल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या या परीक्षा ज्या आहेत त्या होऊ शकतील. पण सध्या तरी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या आहेत ते पुढे ढकलण्याचा निर्णय जो आहे तो घेतला जातोय अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते. मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे शिक्षण अधिकारी आणि त्याचबरोबर शिक्षण विभागाचे सचिव असतील, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड असतील यांच्याबरोबर बैठक घेऊन याविषयी निर्णय घेतल्याचं कळतं अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा होईलच. पण आत्ता ज्या पालकांचे विद्यार्थी पाल्य खरं तर 10वी आणि 12वी या इयत्तेत आहेत, परीक्षेची तयारी करतात, त्यांनी गोष्ट लक्षात घ्या की आता कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता भलेही परीक्षा ऑफलाईन होणार होती पण ही परीक्षा जी आहे ती पुढे ढकलल्या जाऊ शकते किंवा त्याबद्दलचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल. कारण मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक घेऊन याबद्दलचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. अर्थात हा निर्णय जो आहे सध्याच्या पार्श्वभूमीवरती योग्य असल्याचं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आणि तो योग्यच म्हणावा लागेल. त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. कारण कोणालाही संसर्ग होऊ नये, कोरोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टीने काळजी घेणं फार आवश्यक आहे. यात एक जरी विद्यार्थी संसर्ग बाधित असेल, कोरोनाबाधित असेल तर तो एका वेळी 25 विद्यार्थ्यांना खरं तर बाधित करू शकतो. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पुन्हा एकदा जाऊयात सागरकडे. सागर, परत एकदा राज्यातल्या सगळ्याच पालकांसाठी जे खरं तर आत्ता या क्षणाला विचार करतायत की परीक्षा नेमकी केव्हा होणार, काय या बैठकीत निर्णय होतोय?
विशाल, राज्य महामंडळ जे आहे राज्य सरकारचं बोर्ड, त्याची 10वी आणि 12वीच्या संदर्भामध्ये आता अंतिम निर्णय घेण्यात आलेला आहे. या एप्रिल महिन्याच्या अखेरीला 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार होत्या, पण आता या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार 12वीची परीक्षा ही मे महिन्याच्या अखेरीस होणार आहे, तर 10वीची परीक्षा जी आहे ती जून महिन्याच्या अखेरीस होईल. राज्य सरकारच्या वाटतं की साधारणतः मे महिन्यामध्ये राज्यातली करोनाची जी आता सद्यस्थिती आहे त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो आणि त्यानंतरनं ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्षात ही परीक्षा होऊ शकते. त्या अनुषंगाने तुर्तास साधारण या तारखा महिन्यांच्या ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत. जे पूर्ण वेळापत्रक आहे 10वी आणि 12वीचं हे राज्य सरकारच्या वतीने पुढील काही दिवसांमध्ये अधिकृतरित्या जाहीर केलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. तुर्तास सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एप्रिल महिन्याच्या अखेरीला 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा सुरू होणार होत्या राज्य बोर्डाच्या त्या पुढे केलेल्या आहेत. पुढे आता सद्यस्थितीमध्ये त्याची नेमकी तारीख काय असेल हे देखील पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल. धन्यवाद सागर या सगळ्या तपशिलाबद्दल. तर याबद्दल खुद्द शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलं पाहूया. दिवसापासून करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 10वी आणि 12वी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामधला महत्त्वाचा टप्पा आहे. अगोदरच अभ्यासाचा तणाव, त्यातच रुग्णांची वाढणारी संख्या हाही एक मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये परीक्षा कशी द्यायची हा सर्वांसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आज चर्चा झाली आणि आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची सर्वप्रथम महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे आणि म्हणूनच 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यासंदर्भामधला निर्णय आम्ही घेतलेला आहे. 10वीची परीक्षा सर्वसाधारणपणे जून महिन्यात होईल आणि 12वीची परीक्षा ही मेच्या शेवटी होईल की जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये या गोष्टीवर आमचा भर राहील. त्यामुळे खुद्द शिक्षण मंत्र्यांनी त्याचं काय म्हटलेलं आहे हे आपण बघितलं. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोरोनाचा संसर्ग हा वाढताना दिसतोय आणि अशा पार्श्वभूमीवर खरं तर परीक्षा घेणं हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आता ह्या ज्या परीक्षेच्या तारखा आहेत त्या नव्याने जाहीर होऊ शकतात. हे तर निश्चित झालं की 10वी आणि 12वीच्या परीक्षा या एप्रिल एंड म्हणजे एप्रिल अखेर होणार नाहीत. परिस्थिती जोपर्यंत निवळत नाही तोपर्यंत या परीक्षा घेणं शक्य नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सगळ्या ह्याच्यात म्हणजे काही विद्यार्थ्यांची थोडी मानसिकता अशी असते की आमची तयारी पूर्ण झाली होती मग आता परीक्षा होत नाहीत, का होत नाहीयेत. तर त्यांनी हे समजून घ्यावं की कोरोना संसर्ग जो आहे तो पुन्हा एकदा वाढताना दिसतोय, त्याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत आणि एक खबरदारी म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून ह्या ज्या परीक्षा आहेत त्या आत्ता घेता येणं शक्य नाही. भले त्या ऑफलाईन घेतल्या जाणार होत्या, कारण ऑफलाईनही घ्यायचं म्हटलं तरी विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बोलवणं हे आलंच. म्हणून एक विद्यार्थी जर संसर्ग बाधित असेल तर तो इतर 25 ते 30 विद्यार्थ्यांना बाधित करू शकतो आणि ही भीती लक्षात घेता परीक्षाचं पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतला. महत्वाचा निर्णय म्हणता येईल हा. त्यामुळे जे विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या परीक्षांची तयारी करतायत त्यांनी निराश होता कामा नये. त्यांनी ही परिस्थिती लक्षात घ्यावी, कारण अर्थात ह्या परीक्षेच्या तयारीला लागल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक त्यांचं म्हणून एक सातत्य असतं, ती एक ऊर्जा त्यांनी लावलेली असते त्या परीक्षेच्या तयारीची. पण परीक्षेची तयारी त्यांनी कायम सुरू ठेवायची आहे, कारण लवकरच नव्यानं या परीक्षांच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर होतील. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता राज्यातल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे लक्षात घेणं आवश्यक आहे की कोरोनाचा संसर्ग हा वाढतोय. त्याच्यामुळे आता ह्या परीक्षा ज्या एप्रिल एंडला होणार होत्या त्या आता पुढे ढकलल्या जाऊ शकतात. त्याबद्दल बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत ह्या परीक्षा पुढे ढकलण्याबद्दलचं एकमत आहे आणि नव्यानं आता परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. शिक्षणतज्ञ हेरम कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत.
हिरम कुलकर्णी, आपण या सगळ्या निर्णयाकडं, या सगळ्या परिस्थितीकडं कसं बघता? खरं तर सरकारपुढं कुठलाही पर्याय दुसरा नव्हता. हा काहीसा अपरिहार्य असा हा निर्णय आहे आणि तो नक्कीच स्वागतार्ह आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना, शिक्षकांना त्या तणावातून सोडवणारा. परंतु फक्त मला या निमित्ताने असं सुचवावंसं वाटतं की जर परीक्षाच पुढे न्यायच्या असतील तर फारसं शिकूनही झालेलं नाही. त्यामुळे आपण जसं मागच्या वेळी IBN वर चर्चा केली तसं ऑक्टोबरपर्यंत जर हे शैक्षणिक वर्ष जर एक्सटेंड केलं आणि ज्या विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली अगदी 1ली ते 10वी पर्यंतची आणि ऑक्टोबर ते पुढचं एप्रिल असं दुसरं सत्र जर वर्ष केलं तर विद्यार्थ्यांना ज्ञानही मिळेल आणि पदव्या पण पदरात पडतील असं मला वाटतं. बरं, पण मग ह्या निर्णयाचा अर्थात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती काही परिणाम होऊ शकतो का? कारण ठीक आहे, म्हणजे तसं कोरोनाची परिस्थिती विद्यार्थी समजून जाणून आहेत, पण शेवटी एक जर्क असतो, एक तयारी असते, त्या वेगाने माणूस तयारीला लागलेला असतो. पण याच्यामध्ये दोन्ही पण भाग होते. म्हणजे कसं की शहरी भागातली मुलं अतिशय चांगल्या तयारीमध्ये होती हे बरोबर आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये एकतर ऑनलाईन शिक्षणही मुलांचं झालेलं नाही. आज वसतिगृहामध्ये किंवा आश्रमशाळामध्ये शिकणाऱ्या मुलांची अवस्था इतकी वाईट होती की त्यांना तिथे फार ते वसतिगृह उशिरा झाले आणि त्या कोरोना नंतर पुन्हा त्या मुलांना सोडून देण्यात आलं. म्हणजे अक्षरशः 2-3 महिने फक्त मुलांना तिथे थांबता आलं. त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांवर वेगळा तणाव आहे की आपली काहीच तयारी झाली नसताना आपल्याला परीक्षेला जावं लागतंय, अशा वेगळा तणाव या मुलांवर होता. आणि त्यामुळे सरकार म्हणून आपल्याला 2 टोकं सांधायची असतात आणि त्यामुळे शहरी भागातली मुलं आणि ग्रामीण भागातली मुलं यांच्या हिताने हा निर्णय पुढे नेणं, तर मला असं वाटतं की जसं अधिक पुढे नेऊन तयारी चांगली करून जर अगदी 1ली ते 10वी, कारण 1ली ते 8वीच्या परीक्षांचं पण असंच झालंय की दुर्दैवानं कुठल्याही क्षमता नसताना त्या मुलांना आज पुढे ढकललं जाते. तर याच्यामधून पुढच्या काळात शैक्षणिक प्रश्न अधिक गंभीर निर्माण होणार. त्यामुळे मुलांना ज्ञानही मिळालं पाहिजे आणि पदवीही मिळाली पाहिजे, असं दोन्ही दृष्टिकोन घेऊन खरं तर हा जो विचार करायला कालावधी मिळालाय तर यामध्ये सरकारनं, पालकांनी आणि शिक्षण तज्ज्ञांनी अधिक गंभीरपणे विचार केला पाहिजे असं मला वाटतं. काय सुचवाल आपण सरकारला या सगळ्या परिस्थितीत? खरं तर आता 2री 3री लाट हे सगळं आपलं म्हणजे गृहीतक धरूनच आपण बोलतो. पण मी जसं म्हणालो मगाशी तसं की शैक्षणिक वर्षच 1.5 वर्षाचं वर्ष करणं, म्हणजे ऑक्टोबरपर्यंत आपण एक्सटेंड करणं आणि ऑक्टोबरपर्यंत जे काही शिकूनच झालं नाही मागच्या वर्षी शाळांचं, तर ती तयारी करून ऑक्टोबरमध्ये या वर्षीच्या परीक्षा घेणं 1ली पासून अगदी, आणि पुढच्या ऑक्टोबरच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करून ऑक्टोबर ते मे असं 2022 पर्यंतचं पुढचं शैक्षणिक वर्ष जर केलं तर मला वाटतं की याच्यामधून दोन्ही शैक्षणिक वर्षाचं ज्ञान मुलांना मिळेल. कारण अभ्यासक्रमाची रचना अशी असते की मागच्यावर पुढचा अवलंबून हा एक भाग असतो. आणि 3री सूचना मला अशी करायची वाटते की देश पातळीवर पण सरकारनं काही ॲडव्होकसी केली पाहिजे. कारण हा सगळा खटाटोप आपण का करतो, तर 12वी नंतरच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा सर्व राज्यातल्या मुलांना द्याव्या लागतात आणि त्यामुळे आपली मुलं त्यात मागे पडू नये. पण सगळ्याच राज्यांना जर कोरोनाला तोंड द्यावं लागतंय तर याच्यामध्ये या ज्या नीट किंवा या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षा आहे याचं सुद्धा वेळापत्रक पुढे कसं जाईल आणि विद्यार्थ्यांना नीट तयारी करून उतरता येईल. कारण याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये फार न्यूनगंड येणार आहे की कुठल्याच प्रकारची तयारी नसताना त्यांना आज या नीटपासून सगळ्या परीक्षांना तोंड द्यावं लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की देश पातळीवर सुद्धा आपल्या राज्य सरकारने ॲडव्होकसी करायला पाहिजे. बरोबर. हिरम कुलकर्णीजी, आपण गेल्या वर्षी देखील एकूण ऑनलाईन शिक्षण व्यवस्था असेल, त्यातल्या त्रुटी असतील ते आतापर्यंत, कोरोनाची परिस्थिती अजूनही आटोक्यात नाही. अशा वेळी खरं तर हे उपाय तुम्ही सुचवता ते फार महत्त्वाचे आहेत. पण काय वाटतं की आता ही परिस्थिती जशी नियंत्रणात येते तसं आता हळूहळू हे देखील लक्षात यायला लागेल की 10वी-12वीच्या व्यतिरिक्त इतरही जे काही इयत्ता आहेत किंवा काही शिक्षण उपक्रम असतील त्या दृष्टीने देखील सरकारने विचार करण्यासाठी आत्तापासून तयारी करावी? हो, अगदी म्हणजे IBNचं आपलं न्यूज 18चं मला कौतुक हे वाटतं की आपण खरं तर दृष्टेपणानं ह्या चर्चा मागच्या वर्षीच्या जुलै-ऑगस्ट पासून आपण करतो आहोत या सगळ्या गंभीरपणे या चर्चा. तर मला असं सुचवायचं आहे की हे जे 3 महिने आपल्या हातामध्ये सरकारचे आलेत तर आता तरी तुम्ही स्वाध्याय पुस्तिका छापायला घ्या की पुढच्या वर्षीच्या, म्हणजे आपल्याला ऑनलाईन शिक्षणाचं अपयश लक्षात आल्यानंतर हार्ड कॉपी मुलांच्या हातामध्ये द्यायची असं लक्षात घेऊन तुम्ही जर आतापासून स्वाध्याय पुस्तिका इयत्ता निहाय जर छापायला सुरुवात केली तर 3 महिन्यामध्ये तुमची छपाई होईल आणि जूनमध्ये 15 जूनला जे आपलं शैक्षणिक वर्ष सुरू होईल तर प्रत्येक मुलाच्या हातामध्ये ती पुस्तकं येईल. त्यामुळे ऑनलाईन ऑफलाईन हा वाद राहणार नाही. आणि शिक्षक जसं जिल्हा परिषदेच्या आमच्या अनेक शिक्षक मित्रांनी गावोगावी जाऊन विद्यार्थी 5-5, 10-10 एकत्र करायचे, त्या विद्यार्थ्यांना शिकवायचं. आश्रमशाळेच्या माझ्या शिक्षकांनी सुद्धा त्या प्रकारचं काम केलं. तर शिक्षकांनीच हा पॅटर्न सेट केला आता की प्रत्यक्ष गावोगावी जाऊन, घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना मदत करणं
तर हे जर केलं तर आपण अभ्यासक्रमाची किंवा शिकवण्याची रचनाच आता बदलली असं गृहीत धरून विचार करायला पाहिजे की परत एकदा ती घंटा वाजेल आणि मुलं बेंचवर बसतील, हे आता नजीकच्या काळात शक्य होईल असं वाटत नाही. त्यामुळे स्वाध्याय पुस्तिका छापणं, त्या मुलांच्या घरोघर पोहोचवणं आणि पालकांचं सक्षमीकरण करण्यासाठी सुद्धा पालक मुलांच्या काय ऍक्टिव्हिटीज घेऊ शकतात याबाबत पालकांचे सुद्धा वर्ग घेणं, पालकांच्यासाठी सुद्धा काही साहित्य तयार करणं, अशा माध्यमातून आपण पुढे जायला पाहिजे. या 4 भिंतीच्या वर्गात ती शाळा आता काही वर्ष संपली असं गृहीत धरून आता पर्यायांचा विचार करायला पाहिजे. कारण 1ली ते 8वीचा निर्णय किती त्यांनी शांतपणे पटकन एका दिवसात घेऊन टाकला, पण 10वी 12वीसाठी तुम्ही किती गंभीरपणे विचार करताय. म्हणजे 10वी 12वी इतकं महत्व तुम्ही 1ली ते 9वीला देत नाही, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. आणि म्हणून 1ली ते 9वीचे मुलं सुद्धा महत्वाचे आहेत आणि त्यांच्या अभ्यासक्रमाची रचना अशी आहे की मागच्यावर पुढचा अभ्यासक्रम, म्हणजे आज असं झालंय की जिन्याच्या 2 पायऱ्या काढल्यानंतर जसं जिना चढताना मुलांची अवस्था होईल तसं आज या सगळ्या प्रक्रियेत फक्त मुलं पुढे जाताना होती. म्हणून 1ली ते 9वीच्या बद्दल सुद्धा गंभीरपणे विचार करणं फार आवश्यक आहे. हेरम कुलकर्णीजी, तुम्ही असंच थांबा. एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. या परीक्षा आता फायनली पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या परीक्षेचं नवीन वेळापत्रक हे लवकरच जाहीर करण्यात येईल. 10वी 12वीच्या परीक्षा या एप्रिल अखेर होतात. आता कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. लवकरच याचं नवीन वेळापत्रक जे आहे ते जाहीर करण्यात येईल. म्हणून आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात त्यांनी लक्षात घ्यावं की या परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. शिक्षण तज्ञ जयश्री देशपांडे देखील या संवादात आपल्याबरोबर सहभागी होतात. त्यांना विचारूयात. जयश्रीजी, आपण कसं बघता या निर्णयाकडे? खरं तर हा निर्णय खूप अपेक्षित होता आणि आम्ही खरं शिक्षण मंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं आज सगळ्या पालकांच्या वतीने मी आपल्या माध्यमातून आभार मानते. हा खूप महत्वाचा निर्णय आज विद्यार्थ्यांसाठी घेतलेला आहे. फक्त एकच प्रश्न अजून तरी आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रलंबित आहे की हा निर्णय आपला SSC बोर्डासाठी झालेला आहे, CBSE की ICSE? आणि शक्यतो स्टेट बोर्डाचे जे डिसिजन झालेले असतात हे सगळे डिसिजन्स आपल्या फक्त SSC बोर्डाला इम्प्लिमेंट होतात. पण CBSE आणि ICSE बोर्डाचे जे पॅरेंट्स आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पुढे अजूनही या गोष्टींची क्लॅरिटी नाही. कारण एक थोडीशी शोकांतिका अशी असते की CBSE बोर्ड आणि ICSE बोर्ड हे स्टेट बोर्डाचे कुठलेच नियम पाळत नाही. मग नेमका हा निर्णय कोणासाठी इम्प्लिमेंट होणार आहे याची क्लॅरिटी लवकरात लवकर आली तर मुलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रिलॅक्स होतील. तुर्तास जरी हा निर्णय झाला असला तरी इथून पुढच्या नियोजन करताना मुलांचा जो काही ऑनलाईन एज्युकेशनमुळे मुलांचा जो लॉस झालेला आहे थोडासा तो लॉस भरून काढण्यासाठीचा सगळ्या शाळांनी प्रयत्न करावा की जेणेकरून आपल्याला आपली मुलं फक्त पुढच्या वर्गात ढकलायची नाही तर आपल्या मुलांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढवून त्यांच्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करता येतो का याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात विचार करण्यासाठी आपल्याला एक थोडासा वेळ आपल्या हातात मिळालेला आहे असं आम्ही म्हणू. जयश्रीजी, यात मुलांच्या मानसिकतेचा देखील आपण विचार करणं फार आवश्यक आहे. ठीक आहे, मुलं जाणून येत की कोरोना संसर्ग झपाट्याने वाढताना दिसतोय आणि शेवटी प्राथमिकता ही आरोग्याला आहे, बाकी गोष्टी होत राहतील. पण तरी या निर्णयाच्या मुलांच्या मानसिकतेवरती काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? डेफिनेटली. आता मुलांपुढे असा प्रश्न दुसरा एक असा उपस्थित राहिलेला आहे की आम्ही किती दिवस अभ्यास करायचा. पण आपल्याकडचा ट्रेंड बघितला तर 9वी संपली की लगेचच 10वी आणि 11वी संपता क्षणी 12वी. म्हणजे सायन्सची मुलं तर ऑलमोस्ट 4-5 वर्ष अशी फक्त अभ्यासच करत असतात. आज मुलांना परत एक टेन्शन असं आहे की आम्ही अजून किती दिवस अभ्यास करायचा आणि नेमकी त्यावेळेसची कंडिशन काय असणार आहे. त्यापेक्षा ह्या परीक्षा जर काही ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या असत्या तर थोडासा रिलीफ मिळाला असता. पण असं जर बघितलं तर 10वीच्या नंतर मुलांना जर एवढ्या वर्ष सध्याच्या पॅन्डेमिकचा विचार करता जर मुलांना त्यांच्या चॉईसनुसार साईड सिलेक्ट करू दिली असती तरी चालण्यासारखं होतं. 12वीच्या साठी पण तीच अवस्था आहे. कारण 12वी बोर्डाच्या फक्त सायन्स हा एक विषय असा आहे की ज्याच्यामध्ये मुलांना इतर मार्कांवरती तेही नीटवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे 12वीच्या परीक्षा सुद्धा तितकंच महत्वाच्या होत्या आणि त्या पण ऑनलाईन दिल्या असत्या तर थोडंसं मुलांची प्रॅक्टिस पण सुरू राहिली असती आणि थोडं नीट आणि CETच्या तयारीसाठी मुलांना अजून जास्त वेळ पण मिळाला असता. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडताय आणि त्यातच मी माझ्या आपण बघूयात, प्रयत्न करूयात, काही पालकांच्या भावना देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू या निर्णयाबद्दल. त्यांनाही काही म्हणायचं आहे का? कारण शेवटी मुलांच्या शैक्षणिक वर्षाला घेऊन पालक देखील फार मोठ्या प्रमाणात सजग असतात.
मी खरं तर आमच्या सहकाऱ्यांना याबद्दल सांगेल देखील की पालकांच्या काही याबद्दल रिॲक्शन्स असतील, काही त्यांना बोलायचं असेल तर जरूर आपण त्यांच्याशी देखील फोनच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करू. पण परत एकदा आपण जाऊयात जयश्रीताईंकडे. जयश्रीताई, सुनील आता सुनील शेजुळे आपल्याबरोबर सहभागी होत आहेत, संस्था चालक आहेत एका शाळेचे. सुनील शेजुळे, आपण या निर्णयाशी सहमत आहात का परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात? हॅलो. हा बोला. आता काही नवीन निर्णय झालाय का? म्हणजे मला कळलेला नाही आतापर्यंत. तो निर्णय असा आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. म्हणजे एप्रिल अखेर या परीक्षा होतात, पण कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या परीक्षांचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. खरं तर मी सुशील शेजुळे, मराठी शाळा संस्थाचालक संघाचा मी समन्वयक आहे. खरं तर आम्ही अशी मागणी मुख्यमंत्री आणि वर्षाताई या दोघांनी आम्ही केली होती. या निर्णयाचं खरं तर आम्ही स्वागत करतोय, कारण की सगळ्यात महत्वाची जी प्राथमिकता आहे ती विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे परीक्षा ह्या लवकरच त्याच्या वेगळ्या तारखा येतील हे खरं तर स्वागतार्हच बाब आहे. आणि आम्ही 3-4 मुद्दे शिक्षण मंत्र्यांना सांगितले होते. एक तर ह्या परीक्षा तात्काळ तुम्ही पुढे ढकलाव्यात, कारण की आताची परिस्थिती बघता आणि सरकार घेत असलेले निर्णय बघता लवकरात लवकर या परीक्षा त्यांनी पुढे ढकलल्यात. खरं तर त्यांचं अभिनंदन आहे, असं मी आमच्या संस्थाचालक संघातर्फे अभिनंदन करतोय त्यांचं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आता सरकारने सरसकट लसीकरण करावं शिक्षक आणि शिक्षकेतरांचं. यामध्ये कुठल्याही वयोगटाचा विचार न करता जर हे लसीकरण केलं तर त्याचा हातभार एक लागेल, कारण की शिक्षक हे डायरेक्ट विद्यार्थ्याशी कनेक्ट असणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं सरकारने विचार करावा आणि मी या निर्णयाचं सरकारचं स्वागत करतोय. जी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. फार महत्वाची सूचना सुशील शेजुळे यांनी मांडलेली आहे. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की ठीक आहे, परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात, त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत, पण त्याचबरोबर काही शिक्षकांचं लसीकरण जे आहे ते अजूनही बाकी, ते पूर्ण होऊ शकलेलं नाही. ते त्वरित तातडीने करण्यात यावं, जेणेकरून जर पुढे या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जर जाहीर होत आहे तर शिक्षक देखील पूर्णतः तयार असतील, सशक्त असतील. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की देशात तिसऱ्या कोरोना लसीला परवानगी मिळाली. रशियाच्या स्पुटनिक 5 या लसीला परवानगी देण्यात आल्याचं कळतं. केंद्रीय कोविड टास्क फोर्सची ही परवानगी या स्पुटनिक 5 ला मिळाल्याचं कळतंय. कोरोना विषयक टास्क फोर्सने ही परवानगी दिली आहे. त्याच्यामुळे आता कोविशिल्ड, कोवॅक्सिन याच्या बरोबरीने स्पुटनिक 5, रशियाची स्पुटनिक 5 जी आहे ती लवकरच या देशामध्ये लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी होईल. 3 लस ज्या असतील, कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक 5, ही त्यामध्ये आपल्याकरता म्हणून उपलब्ध असेल. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहे. प्रशांत, स्पुटनिक 5 ला केंद्राच्या टास्क फोर्सने परवानगी दिली आहे, काय नेमकी माहिती याबद्दल? विशाल, जर बघितलं आज कोविड व्हॅक्सिनच्या संदर्भातली जी टास्क फोर्स केंद्र सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आला होता, त्यांची एक बैठक होती. या बैठकीमध्ये आपत्कालीन मंजुरीसाठी स्पुटनिक 5 या लसीला, जी रशियाची लस आहे, रशियामध्ये संशोधन झालेली लस आहे, त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. हैदराबाद मधील रेड्डी संस्थांसोबत आणि फार्मा ऑर्गनायझेशन सोबत मिळून जवळपास देशामध्ये 8.5 कोटी लसीच्या तयार करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि त्याच्यामुळे एक प्रकारे मोठा फायदा भारतात होणार आहे. कारण की या घडीला जर बघितलं, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोनच लसी आहेत, एक भारत बायोटेकची आणि दुसरी सिरमची, जी फ्रान्सच्या सहकार्याने तयार झालेली आहे. या 2 लसीनंतर आता तिसरी लस जे रशियामध्ये संशोधन झालेलं आहे, पण भारतात त्याचं उत्पादन होईल. आणि यातून एक मोठी जी तुटवडा जाणवत होता लसीचा, आपल्याला गेल्या आठवड्यामध्ये जर बघितलं आपण तर अनेक ठिकाणी तुटवडा जाणवत होता. त्यानंतर केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अनेक ठिकाणी पाहायला देखील मिळालं. पण आता या लसीमुळे तो तुटवडा कसा भरून काढता येईल यासाठी केंद्र सरकार आपत्कालीन मंजुरी दिल्याची स्पष्ट केली आहे. महत्वाचा टास्क फोर्सनी आज राजधानी दिल्ली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे. विशाल, अगदी. पण ज्या काय म्हणूयात की लस महोत्सवाचा देखील पंतप्रधानांनी त्याबद्दलची घोषणा केलेली आहे. एक कालावधी जो आहे या संदर्भातला खरं तर आपण लक्षात घेतला जावा असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर जर या लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा असेल तर हा निर्णय अर्थातच महत्वाचा म्हणायचा का? विशाल, अतिशय महत्वाचा निर्णय आहे. कारण की देशामध्ये ऑक्टोबर
21 पर्यंत साधारणतः 5 लसी भारतात उपलब्ध व्हाव्या अशा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. सध्या लसीकरण अभियान, लसीकरण महोत्सव सुरू आहे, ज्यामध्ये लसींचं ठिकठिकाणी उपलब्धता व्हावी यासाठी त्या प्रकारचे प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा केली होती की 11 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान एक राष्ट्रपिता महात्मा फुले आणि त्यानंतर सोबतच जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा लसीचा उत्सव सुरू आहे आणि या दरम्यान या लसीला परवानगी देणे याच्यामुळे एक मोठा फायदा या संपूर्ण लस उत्सवाला होऊ शकतो आणि देशातील बहुतांश जनतेला लस मिळावी. कारण की ज्या पद्धतीने कोरोनाची लढाई आहे, कोरोनाच्या लढाईमध्ये अतिशय लस अत्यंत महत्वाचा पार्ट आहे आणि अतिशय महत्वाची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांची आहे की त्यांनी जर लस घेतली तर कुठेतरी धोका दूर ठेवता येईल. पण मास्क लावणं आणि त्यानंतर शारीरिक अंतर पाळणं आणि 6 फुटाचं अंतर पाळणं या प्रकारे हे जे नियम आहे, जे या सामाजिक अंतर पाळणं यासारखे अतिशय महत्वाचे जे नियम पाळले तर आपण कोरोनाच्या लढाईमध्ये जिंकू शकतो. आणि या लढाईमध्ये जिंकण्यासाठीच आता रशियाच्या स्पुटनिक 5 या लसीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा देशातील जनतेला होईल. जर आठवत असेल प्रशांत, तर रशिया हा पहिला देश होता ज्याने कोरोनाच्या विरोधात असलेल्या लसीच्या संशोधनात त्यांचा पहिला दावा होता की आम्ही याबद्दलची प्रतिबंध करणारी लस शोधून काढली आहे आणि हीच ती लस आहे स्पुटनिक 5. पण अर्थात काही मतमतांतरं होती म्हणून हा विषय थोडासा मागे पडला, पण त्यावेळी त्यांनी त्यांच्या देशात लसीकरण सुरू केलेलं होतं. अशा वेळी आता प्रतीक्षा आहे की जर टास्क फोर्सने स्पुटनिक 5ला परवानगी दिलेली आहे तर साधारण केव्हापर्यंत या लसीचा साठा आपल्या देशात दाखल होऊ शकतो? महत्वाचं म्हणजे या लसीचं उत्पादन भारतात होणार आहे. हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई येथील 3 फार्मास्युटिकल कंपनीला याची परवानगी देण्यात आलेली आहे लसीचं उत्पादन करण्याकरता. आणि महत्वाचं म्हणजे आपत्कालीन मंजुरीसाठी परवानगी देण्यात आली. जसा उल्लेख आपण विचार केला की सर्वात प्रथम रशियाने स्पुटनिक 5 या लसीचं संशोधन केलं होतं, पण ज्या पद्धतीने त्याची उपलब्धता, त्यानंतर त्याची आकडेवारी, त्यानंतर त्याची उपयोगिता, त्यानंतर सोबतच जर बघितलं त्याचा होणारा परिणाम कोरोनाच्या याच्या व्हायरसवर म्हणजे होणारा परिणाम, विषाणूवर होणारा परिणाम याची जी या संदर्भातला जो डाटा हवा होता तो डाटा त्यांना मिळण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती. वारंवार त्यांना साधारणतः 4दा बैठकी झाल्या. 4दा बैठकीत त्यांना डाटा योग्य पद्धतीने उपलब्ध करू शकले नाही. शेवटी त्यांना स्पष्ट सांगण्याचा डाटा देत नसेल तर आपल्याला परवानगी मिळणार नाही. त्यांनी ज्या आधारावरती डाटा दिला, डाटाच्या आधारावरती त्याचं मूल्यांकन झालं, मूल्यांकनाच्या आधारावरती आपत्कालीन मंजुरी हे रशियाच्या स्पुटनिक 5 या लसीला देण्यात आलेलं आहे. आणि त्याची जर यशस्वीता बघितली जवळपास 65% याची यशस्वीता आहे की लसीचा परिणाम करता आहे आणि यामुळेच कुठेतरी याला फायदा होईल अशा प्रकारचं प्रत्येकाला वाटतंय. आणि देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळण्याची असेल तर या स्पुटनिक 5ची देखील एक अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. आणि आगामी आठवड्यातच या लसीचं उपलब्धता सुरू होईल, कारण की या सगळ्या फार्मा कंपनी ज्या आहेत त्या भारतीय आहेत आणि भारतीयांनाच बरोबर याचं उत्पादन आपल्याकडे होतंय. 5 फार्मास्युटिकल्स कंपन्या ज्या आहेत त्या या लसीचं उत्पादन करतील, ही आनंदाची बाब आहे. कारण या लसीकरण मोहिमेला जर वेग द्यायचा असेल तर त्यासाठी म्हणून ही परिस्थिती आणखी अनुकूल होते स्पुटनिक 5ला परवानगी मिळाल्यानंतर. जाऊयात आयएमएचे अध्यक्ष देखील आपल्या बरोबर आहेत, अविनाश भोंडवे. अविनाश भोंडवेजी, केंद्र सरकारच्या निर्णयाकडे म्हणजे या निर्णयात बघा स्पुटनिक 5ला टास्क फोर्सने परवानगी दिली आहे आणि या लसीची निर्मिती भारतात होणार आहे, याकडे आपण कसं बघता? गोष्ट आहे, कारण आता आपल्याकडे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ह्या 2 लसी भारतात बनत आहेत. परंतु ह्या 2 लसींचं जे उत्पादन आहे ते संपूर्ण भारतातल्या आपल्या 130 कोटी लोकांना देण्यासाठी पुरेसं पडत नाहीये, हे आता लक्षातच आलेलं आहे. लसीच्या पुरवठ्यावरून किंवा होणाऱ्या तुटवड्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्याच्यामुळं ह्या लसी ज्या आहेत यांच्या जोडीला परदेशी ज्या लसी आहेत, विशेषतः ही स्पुटनिकची लस आहे, त्याची सिद्धता सगळीकडे झालेली आहे आणि भारतात सुद्धा सुमारे 5 कंपन्या ते बनवणार आहेत. तर याच्यामुळं या लसीची उपलब्धता भारतात नक्की वाढेल आणि त्याच्यामुळं आत्ताचा जो लसीकरणाचा जो प्रोग्राम आहे त्याला चांगली गती मिळेल. एक लक्षात घ्या की लसीकरण वेगात व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लस उपलब्ध व्हायला पाहिजे, कारण हे आत्ताचा लसीकरणाचा हा पूर्ण कार्यक्रम आपल्याला 1 वर्षामध्ये संपायला हवा. आत्ताच्या प्रगतीने आपण जर पाहिलं तर साधारणतः 8 वर्ष लागू शकतील असं आहे, तर ते फारसं उपयुक्त ठरणार नाही.
त्याच्यामुळे अशा नवनवीन लसी अजूनही इतर देशातल्या लसी जर आपल्या केंद्र सरकारने परवानगी दिली आणि ती मुक्त स्वरूपात सगळ्यांना जर उपलब्ध केली तर जास्ती वेगाने लसीकरण होईल आणि ते सर्वांच्या दृष्टीने आणि ही आत्ताची जी आपली दुसरी लाट आहे किंवा भारतातल्या कोरोनाचं जे संक्रमण आहे ते रोखायला आपल्याला थोडा तरी त्याचा निश्चित उपयोग होईल. डॉक्टर अविनाश भोंडवे, तशी या लसीची उपयुक्तता लक्षात आल्यानंतरच टास्क फोर्सने या लसीच्या म्हणजे आपल्याकडे निर्मितीला परवानगी दिलेली असेल, पण तरी एवढ्या सगळ्या कालावधीत आपण देखील काही वेगवेगळे जर्नल्स अभ्यासले असतील. स्पुटनिक 5 बद्दल काही वाचण्यात आपल्या आलं का? स्पुटनिक 5चं साधारणतः जी हे आहे त्यांनी ह्या लसीच्या पहिल्या ट्रायल पासूनच लस द्यायला सुरुवात केली होती. म्हणजे पुटिन यांच्या कन्येला आणि पुटिन यांनी स्वतः सुद्धा ती पहिल्या ट्रायलच्या आधी घेतली होती. त्याची उपयुक्तता त्यांच्या दोन्ही चाचण्यांच्या निष्कर्षाप्रमाणे साधारणतः 70% आहे. त्या रशियामध्ये त्याला मोठ्या स्वरूपात त्यांनी वापर केलेला आहे. तिथल्या सैन्य दलाला आणि इतर नागरिकांना सुद्धा त्यांनी दिली आणि त्यामध्ये जे काही दुष्परिणाम आहेत ते परिणाम खूप कमी आहेत. रशियाची लोकसंख्या ही असल्यामुळे त्यांचं प्रोडक्शन त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये सुरू केलेलं आहे आणि भारतामध्ये ती नक्की उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे. आपल्या इथं त्याच्या काही विभागीय चाचण्या झालेल्या आहेत आणि त्याही चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ही लस आपल्या देशामध्ये निश्चितच उपयुक्त ठरू शकेल. धन्यवाद डॉक्टर अविनाश भोंडवे आमच्याशी बोलल्याबद्दल. त्यामुळे जर स्पुटनिक 5चं उत्पादन जे आहे ते लवकरच आपल्याकडे सुरू करण्यात येतंय. 5 फार्मास्युटिकल कंपन्या त्याचं उत्पादन करतील. त्यामुळे आणखीन म्हणजे एक तिसरी लस जी आहे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डच्या बरोबरीने तिसरी लस स्पुटनिक 5 ही आपल्यासाठी म्हणून या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी झालेले असेल आणि या मोहिमेला आणखीन एक वेग जो आहे तो प्राप्त होईल. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की लसीकरण मोहीम जी सध्या राज्यात देशात वेगानं सुरू आहे आणि अशा सगळ्या लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर रशियाची स्पुटनिक 5 या लसीला केंद्राच्या नेमलेल्या टास्क फोर्सने परवानगी दिलेली आहे. अर्थात त्याची अगोदर उपयुक्तता तपासण्यात आली. त्याचे रिझल्ट लक्षात घेतल्यानंतर आता या स्पुटनिक 5ला परवानगी देण्यात आली. त्याच्यामुळे सध्या आपण जर लसीकरण मोहिमेत जर बघितलं तर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या 2 लसी आहेत ज्याचा खरं तर या लसीकरण मोहिमेत लस देण्यासाठी म्हणून वापर केला जातोय. आणि आता यामध्ये तिसरी लस असणार आहे ती स्पुटनिक 5. येणाऱ्या आठवड्यामध्येच बँगलोर आणि हैदराबादमधल्या काही कंपन्या साधारण 5 फार्मास्युटिकल्स कंपन्यांना या लसीची निर्मिती करण्याच्या संदर्भात परवानगी देण्यात आलेली आहे. यामुळे या लसीचा साठा जो आहे तो लवकरच या लसीकरण मोहिमेला वेग देण्याकरता ही लसीकरण मोहीम आणखीन वेगाने पुढे नेण्याकरता फार मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आत्ता या क्षणाची आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी असं म्हणता येईल. या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज नंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.